बाप्पा मोरया रे. नमस्कार मित्रांनो, मी सुरेश शिंदे तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत करतोय. तर मी आहे आमच्या गावच्या घरी, कारण त्याचं रिझन तुम्हाला माहितीच असेल. आता उद्या गणपती बाप्पा येणार आहे, त्याच्यामुळे आज आईचा हरताळकीचा उपवास आहे. उद्या गणपती बाप्पांची स्वारी आपल्या घरी येणार आहे, त्यासाठी मी, पप्पा, दादा आम्ही आता गणेशोत्सवाची तयारी म्हणून आपल्या डेकोरेशनची सुरुवात. खरं पाहता कोकणातील गणेशोत्सव हरतालिकेपासूनच सुरू होतो. हरितालिका व्रत हे अतिशय कडक व्रत. सकाळी उठल्यापासून ते अगदी हरतालिकेची पूजा करेपर्यंत तोंडात पाणी देखील न घेता महिला हे व्रत करतात. तर आता मी चाललोय आमच्या गौराईच्या तिथे गौराई आमच्या विराजमान होतात, म्हणजे गौराई आमच्या येतात बसतात, तिथे आम्ही पूजा करतो. तिथे जाऊन आता तिथलं डेकोरेशन थोडं करूया. मोठ्या काकांच्या घरी जातोय, ते झालं की आपले हे रिमेनिंग बाकीचा पार्ट आपण कंप्लीट करून टाकूया. चला सजवून घेऊया. पप्पा सोबत आहेत. पप्पा आहे करा. चलो. गणेश चतुर्थीच्या दिवशी घरोघरी बाप्पांची स्थापना होते. नैवेद्याला गूळ, ओले खोबरे, सुकामेवा घालून हळदीच्या पानात वाफेवर केलेले खमंग मोदक म्हणजे मोठी पर्वणीच असते. तर आता आपलं फुलांचं काम झालेलं आहे. आता आपल्याला लाइटिंग चालवायची आणि आज आहे हरताळका. तर सगळ्यात काकी लोक आमच्या आलेत जागरण करायला. आणि जागर आम्ही हरताळकेचा करतात फक्त लेडीज लोक, पण आमच्याकडे कसं माहिती आहे का, आमच्या इकडे सगळेजण एकत्र बसून गप्पा मारतात, तेच आमचं जागरण आहे. तर आमचा बाळूदादा, आशा वहिनी, नम्रता काकी, सुनीता काकी आणि आमच्या रोहिणी काकी आणि इकडे आमच्या दादाश्री आता बिझी आहेत. पप्पानी सुद्धा लाइटिंग आणि डेकोरेशनसाठी काम करतात. आणि फायनली आता आपलं डेकोरेशन झालेलं आहे, तुम्ही चेक करू शकताय. आज आहे गणपती बाप्पा आपले येणार आहेत आपल्या घरी. तर दादा आता फायनल टचअप देतोय पूर्ण डेकोरेशनला. आता फायनल टचअप देऊन झालाय, म्हणजे त्यांनी पूर्ण चेक केलंय आणि हे आपलं आता डेकोरेशन रेडी आहे. तर गणपती बाप्पांना आपण घ्यायला जाऊया. तर मी, पप्पा आणि दादा आम्ही सर्वजण तयार झालोय आणि आम्हाला चाललोय बाप्पांच्या आगमनासाठी. चला. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. आमच्या कोकणामध्ये गणपती आणण्यापासून ते गणपती विसर्जनापर्यंत सगळ्या गोष्टी ह्या मुहूर्तावर होतात. मुहूर्ताशिवाय आमच्याकडे पानही हलत नाही असं बोललात तरी चालेल. तर मुहूर्ताची आम्हाला लिमिट असल्यामुळे आम्हाला पटकन जाऊन आता त्याच्यासाठी आता आमची घाई चालू आहे. आणि ज्या मुहूर्तामध्ये आणायचं तर सकाळपासून पाऊस पडतोय, परंतु मुहूर्त जेव्हा आम्हाला घेऊन यायचा तेव्हा बरोबर आता पाऊस उघडलाय. आमच्या गावी सुमारे 65 ते 70 वर्षापासून गणपती कारखाने आहेत. त्यातील गणेश वारंकरांच्या कारखान्यातून आम्ही बाप्पांची मूर्ती आणतो. त्यांची तिसरी पिढीसुद्धा आज सुंदर मूर्ती साकारत आहेत. गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया. मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. प्रत्येक गावामध्ये प्रथा परंपरा वेगळ्या असतात, त्याच्यानुसार आमच्या मुहूर्तामध्ये गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे. गणपती बाप्पांचं आगमन झाल्यानंतर आम्ही त्यांना एक 2 मिनिटं विश्रांती म्हणायच्यासाठी आम्ही इथे बसवतो. त्याचं गणपती बाप्पा आपल्या घरी वर्षाने आले, त्याच्यामुळे त्यांच्या हातावरती आपला गुळ खोबरं त्यांच्या हातावरती ठेवते आणि ती प्रथा आहे. ह्या आमच्या आशा वहिनींनी घरामध्ये तयार केलेलं आहे आणि ते आता आपल्या गणपती बाप्पांना हस्तकलेचं प्रदर्शन. सकाळच्या मुहूर्तामध्ये गणपती बाप्पांचं आगमन झालं, त्याच्यानंतर मी दुसरीकडे गेलो होतो. तिथून आल्यानंतर आता आमच्या बाबाच्या घरी गणपती बाप्पा येतात. तर आता दुपारच्या मुहूर्तामध्ये आपल्याला गणपती बाप्पांना घेऊन त्यांच्या घरी न्यायचं आहे. चला तर गणपती बाप्पांना घेऊन येऊया.
माई ओ माई तुझे नातवंड बघतात बाबा, हाय करते सगळ्यांना. हाय कर हाय कर. हा हे आमची माई, सगळ्यांनी बघा. ओके चला बघा. तर हे आहेत उकडीचे मोदक आणि गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवून झालेला आहे, आरती करून झालेली आहे. त्याच्यामुळे आता उकडीच्या मोदकांवर आम्ही ताव मारतोय. गणपती बाप्पा मोरया. गौरी आव्हान. या दिवशी सायंकाळी गावातील सुवासिनी गौराईला आणण्यासाठी नदीकाठी पाणवठ्याजवळ जाऊन तेरडाच्या फुलझडाची पूजा करून गौराईच्या रूपात वाजत गाजत घरी घेऊन येतात. लाकडी सांगाड्यात तेरड्याची झाडे लावून त्याला साडी नेसून वर गौराईचा मुखवटा लावून छान सजवतात. आपणाकडे असणारे दागदागिने गौराईवर अर्पण करतात. गौराई पूजन. या दिवशी आपल्या शेतात परड्यात पिकलेली काकडी, पडवळ, कारले, करांदे, काकडीच्या पोळ्या तयार करून या फळांच्या भाज्यांचा ओसा गौराईला दाखवतात. काही ठिकाणी फळांचा ओसा दाखवण्याची पद्धत आहे. असंच भरभरून अन्नधान्य भाजीपाला होऊ दे, सुख समृद्धी येऊ दे अशी प्रार्थना करतात. सायंकाळी ओशात टाकलेल्या काकडा, कारले, पडवळ इत्यादी फळे ह्यांची माळ गौराईच्या गळ्यात घालतात.
तर देवीचा कौल लागलेला आहे. देवीचा कौल लावून झाल्यानंतर आरती झाली. महाआरतीनंतर आता विसर्जनाचा टायमिंग हा ठरवण्यात आला आणि आता विसर्जनाची तयारी करू. आणि आपल्या लाडक्या बाप्पाची 5 दिवस पूजा जी काही सेवा केली त्या लाडक्या बाप्पाला आता आपल्याला निरोप द्यायचा वेळ झालेला आहे. चला तर. आणि हे तुम्ही बघू शकता सुंदर असं हिरवंगार कोकण. ही भातशेती आहे. भातशेती एक ते 1.5 महिन्यामध्ये भाताची उंची एवढ्या पद्धतीने वाढलेली आहे. बघू शकता की भात शेतीला आता चांगला भर आलेला आहे. भाताला आमच्या पिकाला चांगला भर आलेला आहे आणि काही महिन्यांमध्येच आपलं भात कापण्या योग्य होईल आणि आपण त्याची भात कापणीला सुरुवात करू. तर आता काही वेळामध्येच आमचं गणपती बाप्पांचं विसर्जनाला सुरुवात होणार आहे. तर त्यापूर्वी आम्ही म्हणालो की सर्व गावातल्या आवाडातल्या प्रत्येक गणपतीचं आपण दर्शन घेऊया, गौराई माताचं दर्शन घेऊया. त्याच्यासाठी आमचा पूर्ण भावंड ग्रुप आम्ही दर्शनाने निघालो. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चला. शेड्यूल नवीन करायचंय. नवीन शेड्यूल चालू केलंय तुला. आमच्या परिणाम स्थापना करता येईल त्याप्रमाणे केलेली आहे. तुझी पूजा अर्चा केलेली आहे. त्याच्यामध्ये काय चुकवाल झाली असेल, तुझ्यापैकी काही कमी पडलं असेल तर ते मान्य करून घे. मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे, गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोरया मोरया. गणपती बाप्पा गौरी माते आज इथं असणारा गणेश चतुर्थीपासून जिंकायचं गणपत असणारा गणपती उत्सव आज इथं गावामध्ये ग्रामस्थांनी लोक हा तुमचा हा गणपती उत्सव साजरा केला. या एकंदरीत कुटुंबियांना सुख शांती समृद्धी उत्तमाईच्या आरोग्य देऊ योजनेने त्यांची कामधाम संपूर्णांकात पार पाडा. जी काय तुमची जीवा चाकरी केलेली आहे त्याच्यातून असणाऱ्या प्रयत्न करण्यात जीवाक्याची त्या संपूर्ण बायकांना फसी देऊन जो काही तुमचा आता विसर्जन कार्यक्रम होणार आहे कुठल्या प्रकारचा कुणाला त्रास जागा फटका न करता विसर्जनाचा कार्यक्रम अंदाज पार पाडून त्यांच्या पाठीला नारळाचं फळ देऊन गणपती बाप्पा.